जग कुठे चाललंय, आपण काय बोलतो, आपण शिक्षण आणि तंत्रज्ञान त्याचा महाराष्ट्राचा मंत्री दगडावरच्या काय फुटप्रिंट्स, त्यांना फिंगरप्रिंट्स म्हणायच्या होत्या, ते म्हणे आता लिंक आधारशी करणार. कसं? मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे मला फिंगरप्रिंट्स बघायचे. कोल्हापूरकरांनी ज्ञान मिळावं म्हणून या माणसाला कोल्हापूरवरनं पुण्यात पाठवलं, जिकडे बाबा शिक्षणाचं बाहेरघर आहे. तिथेही काही नाही झालं, तिथेही काही नाही झालं. आता असे शिक्षण मंत्री म्हटल्यानंतर जेनझींचा पारा सणकणार की नाही सणकणार, चढणार की नाही चढणार, की ही अशी माणसं आमच्या नशिबी आणून तुम्ही ठेवली आहेत. आत्ताच मी एक पंतप्रधानांचं आत्ता आलेलं काहीतरी एक निवेदन आत्ता मी पाहून आलो. त्यांनी असं सांगितलं की ज्या प्रकारचे व्हिडिओज आणि ज्या प्रकारची भाषा वापरली गेली ती अयोग्य आहे. मला मान्य आहे. कोणाच्याही बाबतीमध्ये अशा प्रकारची खालच्या थरातली भाषा ही वापरली जाऊ नये, हे मला 100% मला मान्य आहे पंतप्रधानांचं. मला पंतप्रधानांना फक्त एवढंच सांगायचंय, हे तुमच्या पक्षातल्या लोकांना पण सांगा. महात्मा गांधींपासून जवाहरलाल नेहरूंपासून इंदिरा गांधींपासून आतापर्यंत सगळ्यांपर्यंत आमच्यापर्यंत ज्या प्रकारची तुमची ट्रोलची जी काही टीम प्रत्येक राज्यांमध्ये जी बसवलेली आहेत, लोक बसवलेली आहेत, ते कोणत्या भाषेमध्ये आणि कोणत्या गोष्टी करत असतात मी पाहत नाही. मला ज्या गोष्टी कानावरती येतात, आज अनेक कलाकार आहेत महाराष्ट्रामधले, अनेक कलाकार आहेत, ते म्हणतात बाबा बोलायलाच नको, काही लिहायलाच नको, इतक्या शिव्या पडतात, इतक्या गोष्टी होतात. ही यांचीच माणसं भरलेली आहेत. मला असं वाटतं पंतप्रधानांनी त्याही लोकांना सांगावं की त्यांनी बंद करावं म्हणून. हे गेल्या 12 वर्षातच सगळी सुरुवात झाली. भारतीय जनता पक्षाचे जी काही ट्रोलच्या टीम्स आहेत, यांनी ह्या ज्या गोष्टी सुरू केल्या, याच्यातनच हे ज्याला म्हणतो ना आपण, जे तुम्ही पेराल तेच उगवेल, तेच आलं अंगावर तुमच्या. त्याच्यात पंतप्रधानांनी सांगितलं की मला शिव्या दिल्या, माझ्या आईबद्दल बोलले. चुकीचंच आहे, हे मनापासून सांगतो मी, हे चुकीचंच आहे. पण माझी पंतप्रधानांना विनंती आहे, दुसऱ्यांनाही आया असतात. हे तुम्ही तुमच्या पक्षातल्या लोकांना देखील हे सांगितलं पाहिजे की तुम्ही मर्यादा पाळल्या पाहिजेत. आज पंतप्रधान सांगतात की मी त्या मुलांना सगळ्यांना माफ केलं, पण इतकी 12 वर्ष तुमच्या लोकांनी जे काही केलंय त्याची माफी कोण मागणार? जे विद्यार्थी तरुण तिकडे जंतर मंतरला बसले होते, त्यांची डोकी फोडली, ज्यांना लाठ्या काठ्या मारल्या, त्याचे आदेश देणारे लोक होते, ते कधी माफी मागणार? आणि मला असं वाटतं की हे मूळ हे काय झालंय, नीटची परीक्षा हे कारण आहेच, पण हे प्रत्येक ठिकाणी त्याला जो काही रिस्पॉन्स मिळाला, सगळेच काही विद्यार्थी होते, तरुण होते, अनेक जे विद्यार्थी दशेतनं बाहेर आलेले आहेत, अनेक तरुण होते, अनेक तरुणी होत्या. हे का आले रस्त्यावरती? याचं कारण सभोवतालचं वातावरण. आज अनेकांना वाटलं की हे फक्त नीटची परीक्षेचे पेपर फुटले, हे कारण होतं त्या आंदोलनाचं. पण त्या आंदोलनाने जे रौद्र स्वरूप धारण केलं त्याचं कारण हे आजूबाजूचं इतक्या वर्षांचं साचलेलं जे काही आहे ना, मला फुटपाथवरनं चालता येत नाही, माझ्याकडे पाणी तुंबलेलं असतं, आमच्याकडे बागा नाहीत, माझ्या लहान मुलांना खेळायला मैदान नाहीत, बाहेर कुठे घेऊन जायला जागा नाही,
शिक्षण झालंय, नोकऱ्या मिळत नाहीयेत, कंपन्या खाजगी लोकांना दिल्या जात आहेत, एकाच उद्योगपतीवरती मेहरबानी सुरू आहे, त्यालाच सगळी जंगलं दिली जात आहेत, त्यालाच सगळ्या जागा दिल्या जात आहेत.